परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र चतुर्थोल्लास. माताजींच्या कीर्तनसेवेच्या 12 वर्षात पुराणातील गोष्टी, संतांची चरित्रे, त्याचप्रमाणे संतांचे अभंग, पदे, दोहोरे यांचा जो त्यांनी संग्रह केला होता तो यावेळी उपयोगात आणावयाचा असा त्यांनी विचार केला. त्यावर सर्व संतांची पदे, अभंग, दोहोरे एकत्र करून त्याचे परमार्थ मार्ग प्रदीप या नावाचे पुस्तक छापले आणि शुभ दिवस पाहून बाळगोपाळ व माय बहिणींना त्या पुस्तकात आखल्याप्रमाणे भजनाचा पाठ देण्याचे काम हाती घेतले. प्रथम प्रवचनाद्वारे प्रार्थना म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे तुम्ही समजू नका. प्रार्थना म्हणजे देवाची करुणा भागणे, देवाला आळविणे. भजन करणे म्हणजे देवाला भजणे, ध्यान, नामस्मरण, स्तुतिस्तोत्रे गाणे. एकंदरीत ही सर्व प्रार्थनाच समजावी. जीवनाचा मार्ग आक्रमित असता प्रत्येकाला देवाच्या सहाय्याची अत्यंत जरुरी आहे. देवाची आराधना ही शिदोरी नसून ती जन्मभर पुरून उरणारी आहे. म्हणजे इहलोक सोडून जातेवेळीही आपल्याबरोबर येणारी ती शिदोरी आहे. करिता प्रत्येकाने रोज नियमित अत्यंत प्रेमाने व कळकळीने देवाला आळवीत जावे. जोपर्यंत आम्हाला खायला प्यायला आहे तोपर्यंत आप्त, इष्ट, मित्र जवळ बोलावतात. पण कठीण परिस्थिती आली असता कुणीच आपल्याकडे पाहण्यास तयार होत नाहीत. परंतु देव हा तसा नाही. प्रसंग कोणताही असो, हाक मारली की मदतीला धावत येतो. करिता आपल्यावर संकटे येण्यापूर्वी त्याला संतुष्ट राखणे जरूर आहे. रोगनिवारणार्थ औषधाबरोबर जसे पथ्य सांभाळावे लागते त्याप्रमाणे आपण कायमचे सुखी होण्याकरिता भजन, नामस्मरण हे औषध असून पथ्य म्हणजे खोटे बोलणे, चोरी, चहाडी, अंगचोरपणा करणे, अप्रामाणिकपणा इत्यादी दुर्गुणांना फाटा देणे. मुख्यतः द्वेष टाकून सर्वांशी एकोप्याने वागणे. लोकांशी द्वेष केला आणि देव्हाऱ्यातील देवाची 4-4 तास जरी पूजा केली तरी ती पूजा देवाला पोहोचत नाही. अंतर्यामी द्वेषभावना ठेवून व्रते, नेम, दान, धर्म, तीर्थाटनादी सत्कर्मे कितीही केली तरी देवाला आपली हाक ऐकू जात नाही. करिता तुम्ही तुमच्या नियमात खंड न पाडता प्रार्थना चालू ठेवा. मूल रडत असले तरी आई गीत गात पाळणा हलवू लागली म्हणजे ते जसे ऐकता ऐकता गुंग होऊन झोपी जाते त्याप्रमाणे संसाराच्या व्यापाने तापलेल्या मनाला हरिभजन गुंग करून टाकते, म्हणजे समाधान देते. इत्यादी माहिती संसारातील उदाहरणे देऊन आईने जवळजवळ 1.5 तास भाषण केले. माताजींची सांगण्याची पद्धत फार सोपी असल्याने त्यांचा बोध लगेच सर्वांना पटला. माताजी प्रत्येक पद व अभंग तालबद्ध आणि निरनिराळ्या चाली लावून अत्यंत जिव्हाळ्याने व त्याबद्दल कोणताच मोबदला न घेता शिकवित असत. भजनाचा पाठ देऊन झाला की बाळगोपाळांना संग्रही ठेवलेल्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट त्या सांगत असत. माताजी सर्वांशी समरसून वागत असल्याने भजनाला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. पुढे भजनाला येणाऱ्या बायका हळूहळू आपल्या संसारातील तक्रारी आपलेपणाने माताजींच्या पुढे सांगू लागल्या. कोणी काही संसारातील तक्रार सांगितली की हरिभजनाने पाप, ताप, दुःख, दैन्य, रोग, चिंता, संकटे ही सर्व नाश पावतात. करिता तुम्ही नियमित देवाला आळवा म्हणजे तुमच्या सर्व तक्रारी दूर होतील असे सांगून त्यांच्या ठिकाणी हरिनामाची गोडी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढविण्याचा माताजी प्रयत्न करीत असत. मुलांना भजनाला येण्याची ओढ लागावी म्हणून माताजी रोज एक नवीन नवीन पदार्थ तयार करून तो त्यांना प्रसाद म्हणून देत असत. तसेच महिन्यातून एकदा मसाल्याचे दूध पण त्यांना देत. वर्षातून एकदा त्यांना कपडे शिवून घालीत, पांघरायला चादरी देत. त्याचप्रमाणे मुलांना गोट्या, भोवरे, चेंडू इत्यादी खेळणी देऊन त्यांचे लाड पुरवीत असत.
मुलींच्या रोज नवीन नवीन प्रकारच्या वेण्या घालून त्यावर स्वतः तयार केलेल्या फुलांच्या माळामाळीत आवळी भोजन, चांदणी भोजन असे वरचेवर काही ना काही निमित्त पुढे करून निरनिराळ्या पंचपक्वान्नांचे भोजन त्या सर्वांना स्वतः करून घालीत असत. पुढे भजनाला येणाऱ्या लोकांकडून औषधासाठी खर्च होणाऱ्या पैशांची बचत व्हावी म्हणून त्यांनी औषध देण्यास सुरुवात केली. औषध देत असता त्यांना मनुष्याला जे रोग होतात ते पूर्वजन्मी केलेल्या पापाचे फळ म्हणजे देवाने दिलेली शिक्षा आहे. करिता औषधाबरोबर जर देवाची प्रार्थनाही घडली तर रोगाचे निवारण सत्वर होते असे माताजी समजावून सांगत असत. मोफत औषध मिळत असल्यामुळे तसेच हरिभजनाचे महत्त्व पटल्यामुळे दिवसेंदिवस भजनाला बायकांची गर्दी होऊ लागली. जेव्हा भजनापासून अधिकाधिक अवीट अशा आनंदाचा सर्वांना अनुभव येऊ लागला तेव्हा भजन म्हणजे केवळ टाळ कुटणे आणि ते रिकामटेकड्यांचे काम आहे असे ज्यांना ज्यांना वाटत होते त्या सर्वांचा तो गैरसमज साफ दूर होऊन भजन हे उद्वेगाने तापलेल्या हृदयाला शांती व समाधान मिळवून देणारे सोपे, सुगम व सर्वोत्कृष्ट असे एक साधन आहे याबद्दल त्या सर्वांची खात्री झाली. परमार्थ मार्ग अनुसरणे हे आमच्यासारख्यांचे काम नव्हे म्हणून भजनाला येण्याचे टाळू पाहणाऱ्या कित्येक बायकांना परमार्थ संसाराला सोडून नाही देवाचे स्मरण करीत संसार करू लागलो असता आपसुकच परमार्थाचे ज्ञान होते आणि संसार पण सुखाचा होतो. याचकरिता प्रत्येकाकडून नित्यनियमित प्रार्थना घडणे जरूर आहे. हे माताजींचे सांगणे पटल्यामुळे त्या सर्वांचा गैरसमज दूर होऊन त्या रोज नियमित भजनाला हजर राहू लागल्या. प्रार्थनेला रोज नियमित हजर राहू लागल्यावर भगिनींच्या तोंडून आम्ही पूर्वी चातुर्मासात निरनिराळी व्रते नेम करीत होतो पण त्यापासून आम्हाला समाधान म्हणून मिळत नसे. फक्त दगदग मात्र होत असे. खर्चाला पैसा कमी पडला की व्रतासाठी खर्च केलेल्या पैशाबद्दल हळहळ वाटू लागे. त्यामुळे पदरी काहीच पडत नसे. सध्या मात्र भजनापासून त्रास व खर्चाशिवाय मनःशांती लाभत आहे असे उद्गार निघू लागले. एके दिवशी कमलाकरला उद्देशून त्याचा मित्र म्हणाला, तुझ्या आईची बाळकृष्णावर फार मर्जी दिसते. त्याने प्रत्येक खेळात प्रावीण्य मिळविले म्हणून त्याला 25 कप आणि 5 बिल्ले बक्षीस मिळाले. कॉलेजमध्ये त्याच्या वागणुकीबद्दल त्याला मोठा कप मिळाला. तुझ्यावर आईची थोडीसुद्धा मर्जी नाही असे वाटते म्हणून कशातही तुझे नाव पुढे आले नाही असे म्हणून त्याला चिडवू लागला. तेव्हा त्याला राग आला. त्या भरात मी काही कायमचा येथे राहणार नाही. परीक्षेचा निर्णय लागायला अजून 2 महिने आहेत. एकदा परीक्षेत उत्तीर्ण झालो की नोकरीच्या निमित्त परगावी जाणार असे त्याने मित्रांना सांगितले. पुढे तो त्या वर्षी नापास झाला. माताजी रोज संध्याकाळी भजन संपले की भाजी आणाव्यास मंडईत जात असत. दर एकादशीला विठोबाच्या देवळात माताजींचे कीर्तन होई. माताजी कीर्तन करतात हे समजल्यापासून त्या मंडईत गेल्या की त्यांना उद्देशून प्रत्येक माळीण नमस्कार बाई नमस्कार असे म्हणत. कमलाकर मॅट्रिकच्या परीक्षेला बसल्याचे माळिणींना माहीत होते पण नापास झाला हे समजले नव्हते. त्यामुळे रिझल्टच्या दिवशी माताजी भाजीला गेल्यावेळी सगळ्या माळीणी बाई आम्हाला पेढे द्या, बाई आम्हाला पेढे द्या असे म्हणू लागल्या. त्यावर माताजींनी त्यांना उत्तर दिले, पेढे पुढच्या वर्षी. माळिणी म्हणाल्या, आम्ही पेढे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. माताजींनी त्यांना उत्तर दिले, पेढे हवे तर मी देते पण कमलाकर पास झालेला नाही. माळिणींना आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या, कमलाकर पास झाल्याचे तुमच्या चेहऱ्यावरून आम्हाला दिसते. वास्तविक कमलाकर नापास झाला होता पण माताजींचा आनंदित चेहरा पाहून त्यांचे सांगणे माळिणींना पटले नाही. शेवटी
माताजीने एक शेर पेढे घेऊन प्रत्येक माळिणीला एक एक पेढा देऊन त्यांचे समाधान केले. पुढे पुढे माताजी भाजीला गेल्या की प्रत्येक माळीण एक एक तऱ्हेची भाजी माताजींच्या पिशवीत घालू लागली आणि त्याचे पैसे कोणीच घेईनासे झाले. त्या कारणास्तव शेवटी त्यांनी भाजीला जावयाचे सोडून दिले. मॅट्रिक नापास झाल्यावर कमलाकरला वाटले पुण्याला मावशीकडे जाऊन राहावे आणि त्यांच्या लॅबोरेटरीत काम करून घरी अभ्यास करावा व परीक्षेला बसावे. त्याप्रमाणे तो पुण्याला गेला. यावर्षी तो पास झाला. बाळकृष्ण इंटर पास झाल्यावर पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याच्या मामाने त्याला मुंबईला बोलावून नेले. कमलाकरचे मॅट्रिकपर्यंत आणि बाळकृष्णाचे BA पर्यंत शिक्षण झाले. आई तळेगाव ढमढेऱ्याला जाऊन आल्यापासून तुळसाबाई प्रत्येक गोष्ट आईना विचारून करू लागली. 9 वर्षानंतर तिच्याकडून एक पत्र आले. त्यात, आमच्या शेजारी डेरेदादा म्हणून एक गृहस्थ राहतो. त्याची बायको मुले पुण्याला राहत असून नोकरीकरिता म्हणून तो एकटाच येथे राहतो. त्याला दम्याचा विकार आहे, पण येथे खानावळीची सोय नसल्यामुळे आत्तापर्यंत तो हाताने स्वतःच करून खात असे. परंतु सध्या त्याचा तो विकार विकोपाला गेल्यामुळे एकदाही स्वयंपाक करणे त्यास अशक्य झाले आहे. म्हणून त्याचे म्हणणे असे आहे की महिन्याला 25 रुपये देऊन माझेकडे जेवण करावे. तेव्हा आपण संमती द्याल तर त्याप्रमाणे मी करेन, असा मजकूर होता. त्यानंतर आईने तिला, तू चांगली आणि तो गृहस्थही चांगलाच आहे. मनुष्याने एकमेकावर परोपकार करावा हेही खरे आहे, परंतु लौकिक सांभाळला पाहिजे. तू एकटीच राहत आहेस, तेव्हा परमेश्वराने जी मीठ भाकरी तुला दिली आहे ती खाऊन हरिहरी म्हणत आपली नोकरी सांभाळून वेळ सार्थकीला आणण्याकडे लक्ष पुरव, असे पत्रोत्तर पाठविले. परंतु पुढे त्याने फारच विनवणी केल्यामुळे आईंची संमती नसताही त्या गृहस्थाच्या जेवणाची व्यवस्था तिने आपल्याकडे केलीच. प्रथम तो गृहस्थ रोज 2 वेळेला जेवण करून लगेच आपल्या खोलीवर जात असे. काही दिवसानंतर एके दिवशी रात्री तो जेवणाला बसला असता मोठा पाऊस आला. जेवणानंतर तो म्हणाला, अजूनही पाऊस येत आहे, तेव्हा उद्या सकाळीच खोलीवर जातो. तेव्हा तिने अंथरूण पांघरून त्याच्या स्वाधीन केले आणि गॅलरीत निजावयास सांगितले. इतक्यात तेथे एक गंमत घडली. तीही की आईने सुचविल्याप्रमाणे झोपतेवेळी तिने देवापुढे दिवा लावला आणि ती नामस्मरण करीत बसली. तोच देवळीत भला मोठा नागसाप फणा काढून बसलेला तिला दिसला. तेव्हा ती भीतीने थरथर कापू लागली. तिने साप साप म्हणून आरडाओरडा सुरू केला. ते ऐकून आसपासचे लोक लगेच काठ्या घेऊन तेथे जमा झाले, परंतु त्यापैकी कोणालाही साप दिसला नाही. त्यामुळे त्या बाईला भ्रम झाला असावा असे म्हणून लोक परत गेले. तुळसाबाईला मात्र प्रत्यक्ष साप दिसे. त्यासमयी एकाएकी आईंच्या पत्रातील मजकूर तिला आठवला. त्या क्षणी तिची चूक तिच्या लक्षात येऊन तिने डेरेदादाला लगेच खोलीवर जाण्यास सांगितले आणि देवाजवळ क्षमा मागितली. आश्चर्याची गोष्ट ही की देवळीतील साप लगेच अदृश्य झाला. त्यानंतर तिला सारखी भीती वाटू लागली. त्यामुळे तिने नोकरीला राजीनामा दिला. इकडे बाळकृष्ण व कमलाकर हे दोघे नोकरी करू लागले. लग्ने झाली, मुलेही झाली. बाळकृष्णाच्या बायकोचे नाव शीलवती आणि मुलाचे नाव राजगोपाल. तसेच कमलाकरच्या बायकोचे नाव सत्यवती आणि मुलांची योगिनी, चैतन्यकुमार, चिन्मय किशोर आणि नंदिनी अशी नावे होती. ही सर्व मंडळी नेहमी परगावी राहत असून माताची एकट्याच श्रीहरी मंदिरात राहत असत. एकंदरीत अशा प्रकारे मायलेकरांची पुन्हा ताटातूट झाली. यावरून माताजी अंगीकारलेल्या सेवेप्रित्यर्थ जरी गावाला गेल्या
तरी मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून कृष्णाने आधीच तुळसाबाईंना तयार केले असावे आणि मुले मोठी होऊन परगावी जाताच त्याने तुळसाबाईंची पण पाठवणी केली असे मला वाटते. वाकड्या मार्गावरून मनाला सरळ मार्गावर आणणे हे संतांचे कार्य. इसवी सन 1951 मध्ये माताजींनी बोहारी लोकांना सुधारण्याचे काम हाती घेतले. ते लोक अगदी मागासलेले. 8 दिवस ते आंघोळी वाचून राहत असत. बायकांना रोजच्या रोज केस विंचरून घेणे, कुंकू लावणे, नीटनेटकेपणाने राहणे माहीत नव्हते. पुरुष नेहमी दारूच्या नशेत असावयाचे. त्यामुळे त्यांच्या घरात भांडणे आणि मारहाण नियमितपणे सुरू असावयाची. तेणेकरून कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. शिव्या वाचून त्यांचे कधीच बोलणे होत नसे. मोठ्या माणसांचे वर्तन पाहून प्रत्येकाच्या लहान मुलांनाही तेच वळण लागले असल्याने मुलांच्या तोंडातूनही एखादा देखील चांगला शब्द ऐकावयास मिळत नसे. प्रथम त्या लोकांना औषध देण्याचे निमित्त पुढे करून जवळ केले. त्यावर स्वच्छता, नीटनेटकेपणा यांचे महत्त्व त्यांच्या ध्यानात आणून दिले. पुढे हळूहळू भजनाचे महत्त्व पण त्यांना पटवून दिले. श्रीहरी मंदिरात आंघोळ केल्याशिवाय भजनाला यावयाचे नाही असा नियम ठेवल्यामुळे ते लोक रोज आंघोळ करून भजनाला हजर राहू लागले. माताजींच्या सांगण्यावरून श्रद्धा बसल्यामुळे एखाद्याला एखाद्या दिवशी पाणी तापविण्यास जर लाकडे मिळाली नाहीत तर थंड पाण्याची का होईना एकंदरीत आंघोळ करूनच ते भजनाला हजर राहत. 12 वर्षांच्या फिरण्यात माताजींना जीवनाचे अनंत नमुने पाहावयास मिळाले. त्यामुळे सांसारिकांना जाणवणाऱ्या सुखदुःखांची पूर्ण कल्पना त्यांना आली आहे. त्यामुळे एखाद्या सुज्ञ वैद्याने एखाद्या रोग्याला रामबाण औषध द्यावे आणि त्याचा लगेच रोग बरा करावा, त्याप्रमाणे माताजींचा बोध सांसारिकांना तत्काळ पटतो. अर्थात त्यांचे मन लगेच समाधान पावते. पुढे बोहारी लोकातील पुरुष मंडळींचा नशेत राहणे व पत्ते खेळणे हा छंद सोडविण्यासाठी रोजच्या भजनाच्या 2 वेळे व्यतिरिक्त तिसरी वेळ रात्र 9 ते 10 ठेवण्यात आली. माताजी रोज प्रथम प्रवचन करीत. त्यावर सर्वांना प्रार्थनेचा पाठ देत असत. त्या समयी ते लोक रोज नियमित हजर राहू लागले. त्यामुळे आपसुकच दुच्छंदापासून त्या सर्वांची सुटका होऊन प्रत्येकाच्या घरी शांती नांदू लागली. पूर्वी बोहारी लोक कोठे कोणाच्या अंगात देव येतो, कोण ताईत दोरा देतो याच्या शोधात असावयाचे. पण माताजींच्या बोधद्वारा हरीचा महिमा कसा आहे, हरीची सेवा कशी काय करावी, हरिप्रेम कशा प्रकारे चोखाळावे याबद्दल सविस्तर माहिती त्या सर्वांना मिळत गेल्यामुळे मूढ भावनेच्या योगे आचरणात येणाऱ्या त्यांच्या रूढी व अंधश्रद्धा यांना सहजच आळा बसत गेला. त्यामुळे हे लोक पूर्वी लग्न झाले, मूल झाले, जावळ काढले असे काही ना काही निमित्त पुढे करून वर्षातून कित्येक बकरे मारणे, होळी पौर्णिमेला होळी पेटवली की त्यात कोंबडी टाकणे या ज्या त्यांच्या रूढी त्या आपसुकच बंद पडल्या. त्याचप्रमाणे हे लोक प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील मंगळवार, शुक्रवार वार म्हणून पाळीत असत आणि शेवटच्या वारी एका झाडाखाली देव कल्पून त्याच्या समोर बकरे मारून जत्रा करीत असत. पण आता माताजींच्या बोधाच्या योगे करून त्यांना खरे तत्व समजून चुकल्यामुळे जत्रेऐवजी सध्या ते लोक श्रीहरी मंदिरातच भाद्रपद शुद्ध पंचमीच्या अगोदर 7 दिवस नामसप्ताह करतात आणि त्यासाठी 8 दिवस आपापला उद्योगधंदा बंद ठेवून पहाटे 6 ते रात्र 10 पर्यंत स्त्रिया
व रात्र 10 ते पहाटे 6 पर्यंत पुरुष पाळीपाळीने नामस्मरणात भाग घेतात. 8व्या दिवशी खीर भात करून सप्त्याची समाप्ती करतात. पूर्वी त्यांच्या भाषेत उच्छव, परवचन, परभू, शरदा, पिरीम, परदक्षिणा, तिरीत, परसाद अशा प्रकारचे शब्द असावयाचे. सध्या त्यांची भाषाच नव्हे तर त्यांचे सारे जीवनच बदलून गेले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांची श्रद्धा इतकी वाढली आहे की प्रत्येकाला आपापल्या धंद्याच्या वेळेव्यतिरिक्त बाकीची सर्व वेळ सत्कारणी लावावी असे वाटत आहे. वास्तविक त्यांच्यापैकी बहुतेक निरक्षर आहेत, पण नियमितपणे भजनाला येत राहिल्यामुळे त्यांच्यातील स्त्रिया, पुरुष, मुले सर्वच सध्या उत्तम प्रकारे भजत म्हणत आहेत. एकंदरीत अशा प्रकारे माताजींनी युक्ती प्रयुक्तीने या लोकांची मने देवाकडे वळवून त्यांच्यात वैचारिक व मानसिक जागृती घडवून आणली. या लोकांनीच प्रथम माताजींना आई या नावाने संबोधण्यास सुरुवात केली. सध्या आईंच्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत हे त्यांनी उत्स्फूर्तपणे रचलेल्या खालील भजनावरून लक्षात येते. बेळगाव शहरी अनगोळमाळी श्रीहरी मंदिरात, तेथे हरी प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात. हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात, बंधू भगिनी सर्व मिळवणी अमोघ लाभ घेत. आमचा हरी कृपा दृष्टीने आम्हाकडे पाहत, पाप ताप दुःख संकटे हरीला भिवून पळत. या व्यतिरिक्त त्या लोकांनी आईंच्यावर अनेक सुंदर ओव्या व पाळणाही रचला आहे. ओम नमः शिवाय.